तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. ओंकारने सांगितल्याप्रमाणे शिवानी चावी आणि कुलूप घेऊन बाहेर जाण्यासाठी निघते, तर दुसरीकडे चंची शिवानीच्याच घरी जाण्यासाठी निघालेली असते आणि ओंकारही तिचा पाठलाग करत असतो. त्यानंतर शिवानी दरवाजा उघडून बाहेर येते आणि बाहेरच घराचं कुलूप आणि चावी ठेवते आणि पुन्हा जाऊन झोपते. आणि मग त्यानंतर जेव्हा चंची घरी येते तेव्हा दरवाजाला कुलूप बघून ती वैतागते. ती स्वतःशीच म्हणत असते की कुठे गेले हे सगळे, यांनी घर तर बदललं नसेल ना. आणि मग तिच्या लक्षात येतं की कदाचित त्या मास्तरनीचे आई वडील घरी आले असावेत आणि त्यामुळे ती शिवानी तिला सोडायला तिच्या घरी गेली असेल. आणि मग त्यानंतर ती म्हणते की काही झालं तरी मास्तरनीला हे कळायलाच पाहिजे की हे सगळं काही अधिपतीच्या सांगण्यावरून झालं आहे. आणि मग ती तेथून निघून जाते. चंची तेथून गेल्यावर ओंकार घरातून बाहेर येतो आणि मग तो शिवानीला सुद्धा फोन करून बाहेर बोलावतो आणि दरवाजाचं कुलूप उघडतो. आणि मग शिवानी पुन्हा घरात जाते तर ओंकार फॅक्टरीमध्ये. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अक्षरा तिच्या घरी जाण्यासाठी निघते. शिवानी तिला हळदी कुंकू लावते आणि तिचे आभार मानत म्हणते की वहिनी, बरं झालं काल तुम्ही माझ्यासाठी इथे थांबलात आणि व्रताचं जेवणही केलं. त्यावर अक्षरा म्हणते की काही हरकत नाही, पण आता तुम्ही तुमची काळजी घ्या. त्यावर शिवानी म्हणते हो. आणि त्यानंतर ती अक्षराला विचारते की परवा व्हॅलेंटाईन डे आहे, तर आपण चौघांनी बाहेर कुठेतरी जेवायला जायचं का. मात्र अक्षरा म्हणते की मला शक्य होईल असं वाटत नाही, पण मी कळवते तुम्हाला. आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे दुर्गी भुवनेश्वरीसाठी चहा घेऊन जाते. चहा पीत पीत ती भुवनेश्वरीला म्हणत असते की काही म्हणताई, पण घरातलं एक माणूस जरी घराबाहेर गेलं ना तरी घर रिकामं वाटतं. आणि त्यावर भुवनेश्वरी तिला म्हणते की ठीक आहे, मग तू सुद्धा आता सुनबाईंकडे जा, इथे थांबू नको. त्यामुळे दुर्गी घाबरून म्हणते की तसं म्हणायचं नव्हतं ग मला, पण तू तुझं डोकं वापरून तिला या घरातून बाहेर काढलं ना, मग आता तिला शाळेतून सुद्धा काढून टाक. आणि त्यावर भुवनेश्वरी रागातच म्हणते की आता मी तुला शेवटचं सांगते की सुनबाईंना मी घरातून बाहेर काढलं नाही, त्या त्यांच्या कर्माने या घरातून बाहेर गेल्या. त्यावर दुर्गी म्हणते हो ताई, पण तिने तुला तुझ्या शब्दात अडकवून पुन्हा शाळेत जायला सुरुवात केली ना, म्हणून मी म्हणत होते की तिला शाळेतून सुद्धा बाहेर काढून टाक. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की खरं तर ती सल आहेच माझ्या मनात, पण कसं आहे ना, एखाद्याला खालच्या पायरीवरून ढकलून दिलं तर त्याला जास्त लागत नाही, त्यामुळे आधी त्याला वर न्यायचं आणि मग खाली ओढायचं. त्यावर दुर्गी म्हणते मग नक्की काय करणार आहेस तू. आणि मग त्यानंतर भुवनेश्वरी संस्थेच्या चेअरमनांना फोन करते आणि त्यांना सांगते की लगेच एक पत्र लिहायला घ्या आणि आम्ही सांगू त्या पत्त्यावर पाठवा. आणि मग त्यानंतर ती त्यांना त्या पत्रात नेमकं काय लिहायचं आहे ते सांगते आणि ते ऐकून दुर्गी खुश होते. तर दुसरीकडे अक्षरा तिच्या आईबाबांच्या घरी जाते. ते दोघेही घरी आलेले असतात आणि त्यांना बघून अक्षराचे डोळे नकळतपणे भरून येतात. ती पळतच जाऊन आईला मिठी मारते आणि रडू लागते. त्यामुळे त्या दोघांना नेमकं काय झालं आहे ते कळत नाही. अक्षराची अवस्था बघून ते दोघेही घाबरतात आणि मग तिला घरात घेऊन जातात. आणि मग त्यानंतर अक्षरा त्या दोघांना घडलेला सगळा प्रकार सांगते. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसतो. अक्षराचे बाबा म्हणत असतात की या सगळ्यामध्ये तुझीच चूक आहे. मात्र अक्षराची आई म्हणते की असं काय बोलताय तुम्ही, तिची मनस्थिती तरी समजून घ्या, आपल्याला तिला आधार द्यावा लागेल. अक्षरा मात्र खूपच रागात असते आणि मग त्यानंतर तिची आई आणि बाबा तिला समजावण्याचा प्रयत्न करतात, पण ती काही ऐकून घेतच नाही. ती म्हणते की या सगळ्यामध्ये माझी काही चूक नाही आहे. मला खात्री आहे की भुवनेश्वरी मॅडमनेच फुलपागारे सरांना राजीनामा द्यायला लावला आहे आणि हे मी सिद्ध करणारच. मात्र तिचे बाबा तिला सांगतात की बाळा, हे सिद्ध करण्याची काही गरज नाही आहे, तू आता पुन्हा तुझ्या घरी जा, हवं तर हात जोडून त्यांची माफी माग. मात्र अक्षरा स्पष्टपणे नकार देते. तिची आईसुद्धा तिला समजावत असते की कधी कधी संसारामध्ये पडती बाजू घ्यावी लागते. मात्र अक्षरा काही ऐकून घ्यायला तयारच नसते. ती म्हणते की मी पुन्हा त्या घरात जाणार नाही आणि ते ऐकून या दोघांनाही धक्का बसतो. अक्षराची आई विचारते की नक्की काय सुरू आहे तुझ्या मनात. आणि त्यावर अक्षरा म्हणते की त्यांनी मला घरातून हाकलून दिलं आहे, त्यामुळे जोपर्यंत ते मला मानाने पुन्हा घरात घेऊन जात नाही तोपर्यंत मी त्या घरात पाऊल ठेवणार नाही. आणि ते ऐकून अक्षराचे आईबाबा काळजीत पडतात. ते अक्षराला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतात, तिला भुवनेश्वरीची बाजूसुद्धा पटवून देत असतात. मात्र अक्षरा काही ऐकून घ्यायला तयारच नसते.
त्यामुळे मग अक्षराचे आई बाबा म्हणतात की ठीक आहे, तुला त्यांची माफी मागायची नाही ना, मग नको मागू, हवं तर आम्ही त्यांची माफी मागतो. मात्र अक्षरा त्यांना सांगते की तुम्ही त्यांची माफी मागायला जायचं नाही, हा माझा संसार आहे, त्यामुळे तुम्ही काही बोलायचं नाही आणि माझी वकिली कोणी केलेली मला चालणार नाही. मुळात माझी काही चूकच नाही आहे, त्यामुळे उगाच मी माफीचा अर्ज दाखल करणार नाही. आणि त्यामुळे आईबाबांचा नाईलाज होतो आणि त्याचवेळी संस्थेचा एक माणूस पत्र घेऊन त्या ठिकाणी येतो आणि मग त्यानंतर जेव्हा अक्षरा ते पत्र वाचते तेव्हा तिला धक्का बसतो, तर तिचे आई बाबा खूप घाबरतात. दुसरीकडे अधिपती शिवानी ओंकारच्या घरी जातो. त्याला बघून शिवानीला खूप आनंद होतो. ती पटकन त्याच्यासाठी पाणी घेऊन येते, तर अधिपतीने शिवानीसाठी छान साडी आणलेली असते. तो शिवानीला म्हणतो की वहिनी, हे तुमच्या अभिनयाचं पहिलं पारितोषिक, आणि ते ऐकून शिवानीला हसू येतं. आणि मग त्यानंतर ती अधिपतीला विचारते की भाऊजी नक्की काय झाले ज्यामुळे वहिनींना घर सोडावं लागलं. पण अधिपती काही सांगायला तयार नसतो. मात्र शिवानी म्हणते की भाऊजी, तुम्ही काल मला सांगितलं होतं ना की एकही प्रश्न विचारायचा नाही. मग मी वहिनींना एकही प्रश्न विचारला नाही, सगळं काही व्यवस्थितपणे केलं. पण आम्ही तुमच्यासाठी जे काही केलं ते नेमकं का केलं हे कळायला नको का? आणि त्यावर अधिपतीसुद्धा हो म्हणतो. पण त्याआधी तो शिवानीला विचारतो की तुम्ही मास्तरीणबाईंना जेव कसं घातलं, आणि मग त्यावर शिवानी त्या व्रताची गोष्ट सांगते आणि त्यामुळे अधिपतीला हसू येतं. आणि मग त्यानंतर तो शिवानीला घडलेला सगळा प्रकार सांगायला तयार होतो. तर दुसरीकडे अक्षराचे बाबा ते लेटर वाचतात आणि लेटर वाचून त्यांना खूप आनंद होतो. ते अक्षराच्या आईला सांगतात की अगं, आनंदाची बातमी आहे, भुवनेश्वरी मॅडमने अक्षराला शाळेची प्रभारी मुख्याध्यापिका बनवलं आहे. आणि ते ऐकून अक्षराच्या आईला सुद्धा खूप आनंद होतो. ती लगेच देवापुढे साखर ठेवते. ते दोघेजण खूप खुश असतात. अक्षरा मात्र तोंड पाडूनच बसलेली असते. ती चारुहास सरांच्या बोलण्याचा विचार करत असते. त्यांनी तिला सांगितलेलं असतं की भुवनेश्वरी दिसते तेवढी साधी नाही, तिच्या मनात काय सुरू आहे हे सहजासहजी कोणालाही कळत नाही. आणि मग त्यानंतर अक्षराचे बाबा तिला विचारतात की काय झालं बाळा, ही तर आनंदाची बातमी आहे ना. भुवनेश्वरी मॅडम एक पाऊल पुढे आल्या आहेत, आता तू सुद्धा एक पाऊल पुढे ये, त्यांची माफी माग आणि पुन्हा त्या घरात जा. मात्र अक्षरा म्हणते की एवढ्या दिवसांमध्ये मला एक गोष्ट नक्की समजली आहे की भुवनेश्वरी मॅडमच्या वागण्याचा, बोलण्याचा सरळ अर्थ कधीच घ्यायचा नसतो. त्यांनी हे नेमकं का केले ते मला शोधून काढायलाच हवं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.